बोला का, काय कंडिशन घरात? त्या धनवड्यावर रानानं पिस्तूल रोखलं होतं. होय, आलता मला फोन. तुम्ही त्या रानाला अडकवायलाय हे जर त्याला कळलं तर काय बी खरं नाही साहेब. राणा खरं काय ते लवकर हुडकून काढणारच. वाटतोय तेवढा खुळा नाही देऊ. उगी कशाला उकसवताय त्याला? अगं उकसवल्याशिवाय गोळी झाडणार नाही तो माधुरी. मला का नाही कुणाचा तरी बळी द्यायलाच लागणार आहे. तेव्हा कुठं तो राणा अडकणार नाही. ह्यात रिस्क आहे. आणि जर तो गोळी चालवायच्या अगोदरच तुमच्या पोतर पोचला तर? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. या रानाला का नाही अजून भडकवला पाहिजे. तुम्ही किती बी भडकवा, काय उपयोग नाही. जवळ ती अंजली त्याच्या सोबत आहे तवर काहीच उपयोग नाही बघा. तिला चांगलंच माहितीये रानाला शांत कसं करायचं ते. तेव्हा ती काय बी चुकीचं पाऊल पडू द्यायची नाही. मग आता आता जरा माझ्या स्टाईलनं मला काम करू दे. करू काय? काय करणार आहे? जे तुम्हाला पाहिजे तेच करणार. त्या धनवड्याने एनसी केली माहिती ना? हा मग मग आजची रात्र ह्या रानाला भारी पडणार. ठेवतो फोन. बातमी समजलच लवकर. ठीक आहे. रानता तू काय त्या अंधारात बसलाय? खाली आई चिडली आहे आणि तू इथं गप्प बसलाय. मी काय करू? रानता मी तुझ्या डोक्याला मॉलिश करू काय? नाही नको. का नको? आई करते तेव्हा तू काहीच बोलत नाहीस आणि मी म्हणलो की नाही म्हणतो. होय मी करणारच बघ. आई म्हणत होती की तुला राग आवरत नाही आणि तू काय बी करतोस. तिला लई काळजी वाटती. ती आजीजवळ रडत होती. काय झालंय? होय, मी लई चुकीचं केलंय बघ. मला माझ्या रागावर कंट्रोल करायला पाहिजे होता. मग करायचा. खरंच मी चुकलो. इथनं पुढं मी असं काय बी करणार नाही. असं येडेपणा करणार नाही. सॉरी. मला सॉरी नाही, आईला सॉरी म्हण. हा. सॉरी. परत तुम्हाला ताप होईल असं मी काय बी करणार नाही. चुकलं माझं. सॉरी. हो, माझ्या त्रासाचं काही नाही हो, पण तुम्हाला काही झालं तर? सांगितलं ना, इथनं पुढं असं काय बी करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण यापुढे डोक्यात राग घालून काही करायचं नाही. नाही करणार. आणि काहीही झालं तरी शांतपणे सारासार विचार करूनच प्रश्न सोडवायचे. तुम्ही म्हणशील तसं. आई आता राणादा एकदम नीट वागणार, माझी फुल गॅरंटी आहे. झाली का तुझी मालिश? राणादा झालं का डोकं शांत? वय बाई, तू मॉलिश केल्यावर झालं बघ. आई झाली माझी मॉलिश. बर दे आता ते इकडे. सोड. चला झोपूया आता. झोप चल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तू आमच्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली का नाही ते सांग. साहेब, या तुमच्या हवालदारानं मला लाच मागितली होती.
मी स्वतः त्याला पैसे दिले साहेब, मी स्वतः त्याला पैसे दिले. मग तुम्हाला नीनावी फोन केला. हा माणूस ना साहेब सारखा मला धमकी देते. खंडणी नाही दिली ना तर तुझ्यावरती खोटा आळ आणून तुझे सगळे धंदे बंद करून टाकेन म्हणते. साहेब याच्या त्या धमक्याला कंटाळून असतं मी त्याला पैसे दिले आणि मग तुम्हाला फोन केला बा. साहेब जा तुम्ही, आम्ही बघतो. वकील साहेब ते आपलं करून घ्या 80चं. हा ठीक आहे. ओळख साहेब व्यवस्थित तपास करा राजू, नाही तर मीडियात जाईन बुवा मी. जास्तीची माहिती पाहिजे तर गावच्या बाहेरच्या रस्त्याचं काम चालू आहे, तिकडे गाठ घे. माझ्या मागं कोण आहे ते सांगतो. धनवडे.
मला इथं कायले बोलवलं बा तू? हा, तो राणा आधीच माया मागे लागला ना, जीव घेशील का मायावाला? अव त्याले कळलं ना मी इथं आहे, तर माया काय खरं नाही बा. लईच घाबरता बाबा तुम्ही. अव ते जाऊ दे, थोड्यात मला इकडे काले अर्जंट मध्ये बोलवलं ते सांग बा. साहेब म्हणाले जरा चौकशी करून या तुमची. अव साहेबानच तर अडकवलं ना व मले, साहेबानच तर अडकवलं ना. मले म्हणे तो राणा लय साधा सुधा माणूस आहे, त्याला घाबरायचं काही कारण नाही, पण तो डेंजर निघाला ना. मले साहेबानं फक्त ते बॅग पोचवायला सांगितली, मी तुले ते बॅग आणून दिली, पण ते बॅग देताना फोटो काढला ना. त्या फोटो नसतं ताप आणला हो मले, 4 आण्याची कोंबडीनं 12 आण्याचा मसाला झाला ना. पण त्या साहेबासाठी मी सगळं सहन करून राहिलो बा. लईच ताप झालेला दिसतोय तुम्हाला. असं काही नाही व, पण ते राणानं माया माणसासमोर मला वडत वडत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला. माया कपायाला बंदूक लावली, ते ना इज्जतीचा भाजीपाला केला ना मायावाल्या. म्हणूनच तर साहेबांनी मला धाडलंय कायले? तुमचा ताप मिटवायला. म्हणजे या अक्काला चांगलंच माहितीये ताप कसा मिटवायचा ते. कसा? सोपं आहे. हे असं. अव काय करून राहिली व तू? अव बाई, मारू नको. ए ए गेले राणाजी. हो, कुठे गेला होता तुम्ही? मी ते ते जरा घराच्या आजूबाजूला चक्कर टाकून आलो. आत्ता ह्यावेळी? होय. पिस्तल कुठे? आहे की कपाटात. कपाटात नाहीये पिस्तल. अशी कशी नसेल, मी स्वतः ठेवली होती. तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय? खोटं कशाला बोलू, मी स्वतः ठेवली होती की. मी आत्ता कपाटात बघून आले, कपाटात नाहीये पिस्तल. बरं ठीक आहे, मी तुम्हाला दावतो, तुम्ही स्वतः चेक करून घ्या. बस चला दाखवा. या.
बघा नाहीये. तर कसं होईल? मी स्वतः ठेवलं होतं. एक मिनिट. हे बघा, इथंच आहे की. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही काय? नाही तसं नाही हो. तुम्ही उद्याच्या उद्या हे परत देऊन टाका. मला हे घरात नकोय. देतो. मान नीट ठेव का तुझी. झालं का तुझं? अगं एकच ओळ. आयत्या वेळेला अभ्यास राहतो कसा ग तुझा? हा एकच ओळ, नाहीतर सर ओरडतील. लवकर. राणादा काय झालंय? काय नाही. मग असा गपगप का बसलाय? अहो नाश्त्याला येताय ना खाली. आई राणादाला काय झालंय? तो रुसलाय का? नाही ग काही नाही. तू भर पटपट डबका. चल. काय झालं? काय नाही. बरं आज तुम्हाला पिस्तूल आणि बिल्ला जमा करायचा आहे, लक्षात आहे ना? होय. जमा करणार पोलीस स्टेशनला. म्हणजे तर तू खरंच पोलीस नाही? आता तरी नाही. पुढचं पुढं. अहो आजपर्यंत कायम तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलं. या पुढेही करा. काळजी करू नका. होय. हे समजा जमा करायला जीवावर येते. माझ्याच वाट्याला शिळे का आली? राणादा जेव्हा तुला पिस्तूल मिळालेली तेव्हा मला लय भारी वाटलं होतं बघ. तुझी शान आहे ही पिस्तूल. पण तू आता ही जमा करणार? माझ्यावर चाळ मिटला का नाही? मला हे समजा परत मिळणार. नक्की मिळणार. नका काही काळजी करू. बरं चला नाश्ता करून घ्या लवकर. चल.